नमस्कार मित्रांनो. आजच्या कथेचं नाव आहे झक्कासराव. अगदी नावाप्रमाणे झक्कास अशी ही गोष्ट आहे. नवीन वैवाहिक नात्यात प्रेमाचा बहर आणणारी, प्रेमळ व त्याला विनोदाची झालर असलेली, प्रत्येक कपलने ऐकावी अशी ही आजची कथा. चला तर ऐकूया झक्कासराव. सेव्ह मी फ्रॉम माय फ्रेंड्स असं साहेब म्हणून गेलाय. हे तो नुसतं म्हणाला असता तर वांधा होता. हे तो म्हणून गेला, हे छान झालं. नाहीतर आज त्याची धडगत नव्हती. मीच त्याला घालवला असता. मित्र चांगले असतात किंवा चांगले मित्र निवडता येतात. नातेवाईकांचं तसं नसतं. गुरुत्वाकर्षणाच्या शोधापासून रिलेटिव्हिटी थेअरीचा शोध लावणाऱ्या साहेबाला मित्रापेक्षा नातेवाईक जास्त स्फोटक असतात याचा शोध लावता येऊ नये. अर्थात तो साहजिकच आहे. 6 महिन्यांच्या पोटच्या पोरासाठी स्वतंत्र बेडरूम असते. अंगाई गीत, मांडी थोपटणं वगैरे आईवडिलांना गहाण टाकणाऱ्या भानगडी तिथे नाहीत. आईला मम्मी वगैरे म्हणायचं, पण मम्मी ऑलवेज बिलॉंग्स टू पापा. पापा आणि डॅडी ही एक संस्था असते साहेबांच्या राज्यात. ही जमात नातेवाईकात गुंतत नाही आणि ह्या एकाच बाबतीत मम्मी पप्पांशी सहमत असते. नातेवाईकांचा सहवास नाही म्हणून अनुभव नाही. म्हणूनच माझ्या मित्रांपासून मला वाचवा ह्या वाक्याला प्रचितीचं बोलणं म्हणत नाहीत. वास्तविक मित्रांपेक्षा नातेवाईक भयानक असतात. हे साहेबांना ॲडमनेच सांगायला हवं होतं. ॲडम आणि ईव्ह जगातलं सर्वात पहिलं आणि शेवटचं सुखी जोडपं, कारण दोघांनाही सासू सासरे नव्हते. साहेबाला तर हे सर्वात प्रथम समजायला हवं होतं. जाऊ दे, मांजरासाठी मोठं भोग आणि त्याच्या पिल्लांसाठी छोटं भोग ही करामत साहेबाचीच नाही का? अनेक शोध लावणाऱ्या न्यूटनला मोठ्या भोगातून पिल्लू पण येऊ शकतं हे कळलं नाही. एवढा तो येडपट. तेव्हा चालायचंच. प्लॅटफॉर्मवर यशवंत मामा अजून खिंकाळत होता. यशवंत मामाचे समोरचे दात बाहेर आलेले आहेत. दात पुढे असलेली माणसं तोंड मिटून उभी असली तरी हसताय तसंच वाटतं. अशा माणसांनी सांभाळून हसावं. पण यशवंत मामाला तो पोच नाही. जबडा वासून तो जेव्हा खिंकाळतो तेव्हा केवळ पडजीभ दिसते असं नाही, तर जठरापर्यंत जाणारी इसोफेगस नलिकाही दिसते. दुसऱ्याचं काय चुकतं हे पाहण्यासाठी भिरभिरणारे डोळे आणि चावा घेण्यासाठी आसुसलेले दात बाउंड्री लाईनच्या कायम बाहेर. न्यूटन कसा येडपट होता हे यशवंत मामानेच मला केव्हा तरी ऐकवलं होतं. न्यूटनची उंची ह्या माणसाला कधीच समजली नाही. जगाचे डोळे दिपवून टाकण्याची शक्ती असलेल्या माणसांच्या ह्या अशा गोष्टी त्यांची उंचीच अधिक वाढवतात. हे ज्याला कळत नाही त्या माणसाला कालियाचे विषारी विळखे खिळखिळे करणाऱ्या कृष्णाला यशोदेने हाताला बांधलेल्या दोऱ्या का सोडता आल्या नाहीत यातली कविता कळणार नाही. त्याच यशवंत्याने सगळ्या डब्याला ऐकू येईल अशा आवाजात सांगितलं, आणि तो थर्मास सांभाळ बरं का, आत्तापर्यंत 2 फोडलेस म्हणून सांगतो. मी मनात म्हणालो, अनाउन्समेंट करता त्या लाऊडस्पीकरवरून बोरी बंदरच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जाहीर कर. होपलेस माणूस. माझ्या शेजारी 2च दिवसापूर्वी माझ्याशी लग्न झालेली कावेरी उभी. तिच्यासमोर असलं वक्तव्य करायची गरज होती का? ती मला लगेच काही बोलणार नाही, पण मनातल्या मनात असलंच का ध्यान गळ्यात पडलंय असं नक्की म्हणणार. मित्रांपेक्षा नातेवाईक भयानक. साहेबाला नेमकं हेच समजलं नाही. त्यानंतर मी कुपेत आलो. दाराच्या दोन्ही कड्या आतून लावल्या, पुन्हा उघडल्या. बाहेर आलो. पॅसेजमधल्या लुवड खिडक्यातून डब्यातलं काही दिसत नाही ना हे पाहिलं आणि पुन्हा आत आलो. कावेरी खिडकीबाहेर पाहत होती, खिडकीला कोपर टेकवून. पावसाळ्यात प्रवास करताना बाहेर नजर टाकली की हिरव्या रंगातच किती वेगवेगळ्या छटा असतात ते जाणवतं. ह्या सर्व छटा आत्ता डोळ्यासमोर येऊन गेल्या. पण कावेरीच्या हातातल्या हिरव्या चुड्याचा हिरवेपणा वेगळाच होता. ब्रूट परफ्यूमचा किंवा वॅट 69च्या बाटलीच्या हिरवेपणाशीच त्याची बरोबरी करता येईल. येस, त्याच्याशीच.
कारण ह्या 2 बाटल्यांप्रमाणेच या चुड्याच्या हिरवेपणात सुगंधही होता आणि नशाही. अशा चिरंजीव ठरणाऱ्या क्षणी आपल्या पहिल्या वहिल्या संवादात नशा नको, पण गंध हवाच. काय बोलू? एकदा वाटलं म्हणावं, कावेरी, ह्या अनंत अवकाशात 2 आत्मे युगानुयुग भ्रमण करतायत. कोण कुणाची प्रतीक्षा करतोय समजत नाही. आपणही असेच आज अचानक असा काहीसा प्रारंभ करावा का? म्हणजे आपला जोडीदार फक्त थर्मास फोडणारा नाही, तर थर्मास डीप आहे हे कावेरीला कळेल. नाही, त्यात अर्थ नाही. आपण कसे हे तिला हळदीचा रंग उतरायच्या आत कळणार आहे. आपला अध्यात्म हळदीसारखा, सोहळ्यापुरता लावलेला, लगेच उतरणारा. खरं तर काहीच बोलू नये, नुसतं जवळ जावं, हातात हात घ्यावा. तो स्पर्श तिच्या नजरेत उतरला तर पुढे काय करायचं ते नजराच ठरवतील. पण मी ह्यातलं काहीच केलं नाही. भीती वर्तमान काळाची नव्हतीच, नंतरची होती. पाळणा हल्ल्यावर केव्हा तरी कावेरी म्हणेल, काय हो, पहिल्या प्रवासात आत्मा अवकाश करीत बसला होतात. बरं, एकदम हातात हात घ्यावा तर हीच म्हणणार, तुम्ही भलतेच तयार होता की पहिल्या दिवशी. मला तर बाई वाटलं अगोदर रंगीत तालीम वगैरे केली होती की काय. म्हणून ह्यापैकी काहीच न बोलता मी विचारलं, आपण सगळं सामान घेतलं ना बरोबर? तिरकी मान करीत तिने विचारलं, थर्मास? ह्यावेळी घेतला नाही. फुटतो म्हणून. आता काय बोलणार? पण बोलायची वेळ आलीच नाही. कुपेच्या दारावर टकटक आवाज झाला. येस म्हणत मी दार उघडलं तर दारात कंडक्टर. मी पटकन तिकीटं काढून दिली. कंडक्टरने त्याच्याकडचं अवघडा चक्र काढलं आणि त्यात डोकावून तो म्हणाला, सॉरी, हा कुपे तुमचा नाही. असं कसं होईल? आय डोंट नो. डोंट नो म्हणून कसं चालेल? 2 महिने अगोदर बुक केला आहे. असेल पण. त्याच्या छातीवरची पट्टी वाचत मी म्हणालो, ठाकूर, लग्न करायचं ठरवल्यावर प्रथम कुपे रिझर्व केला, नंतर लग्नासाठी हॉल मिळवला आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळाल्यामुळे लग्न केलं. ठाकूर जरा खुल्ला आणि म्हणाला, असंच आहे साहेब, मी रेल्वेतच नोकरी करतो, पण मलाही तेव्हा कुपे मिळाला नाही. नागपूरला सेशन होतं. सगळ्या MLAंनी धुडगूस घातला होता प्रवासभर. मग आज आत्ता कोणता MLA आलाय? असं म्हणत मी पुढे झालो तर कंडक्टरच्या मागे एक 65 उलटलेला म्हातारा आणि त्याला शोभावी अशी त्याची बायको. कुपे ह्यांनी बुक केलाय. कुपे ह्यांनी बुक केलाय? मी आश्चर्याने विचारलं. ठाकूर हो म्हणाले आणि तिरमिरीत मी एक न शोभणारा प्रश्न विचारला. ह्यांना कुपेचा काय उपयोग? ठाकूर न बोलता निघून गेले. त्या क्षणी एक विचार मनात आला आणि मी तो अंमलातही आणला. चक्क खाली वाकून त्यांना नमस्कार केला. म्हातारा भलताच खवचट निघाला. करड्या आवाजात तो म्हणाला, आशीर्वाद मिळेल, कुपे मिळणार नाही. कुपे मिळेल असाच आशीर्वाद द्या. जमणार नाही. अहो प्लीज ऐका, माझं 2च दिवसांपूर्वी लग्न झालंय तेव्हा. होऊ शकतं. लग्नाचं वयच आहे तुमचं. योग्य वयात आणि योग्य वेळी त्या त्या गोष्टी व्हायला हव्यातच, म्हणजे मन आणि बुद्धी शांत राहते. मग कुपेही वेळेवर मिळायला हवा की नाही? मी म्हाताऱ्याला त्याच्याच उपदेशात पकडलं. पण कशाचं काय? अस्सल लाकूड टणकगाठ बाबूळजाड म्हणालं, म्हणूनच सांगतोय कुपे रिकामा करा. मी आणि कावेरी नाईलाजाने 4 माणसांच्या कंपार्टमेंटमध्ये गेलो आणि भावंडाप्रमाणे बसून राहिलो. काहीतरी मामुली विषय काढत राहिलो. समोरच्या कावळ्याचं बारीक लक्ष होतं. कावेरीच्या हातातला चुडा म्हणजे तर साक्षात बुलेटिनच होतं आणि फुकट्या वाचकांना नुसत्या हेडलाईन्स पुरतात. कावेरी वरच्या बर्थवर आडवी झाली. दुसऱ्या क्षणी गाढ झोपली. मी टक्क जागा. तारवटलो आणि बसल्या बसल्या डोळा लागला. जाग आली तेव्हा पुणे आलेलं. कंडक्टर दरवाजा बडवत होता. मी दार उघडलं. ठाकूरनी माझ्या समोरच्या वरच्या बर्थवरच्या माणसाची तंगडी हलवत म्हटलं, जेंटलमॅन प्लीज गेट अप, पुन्हा आ गया.
वरच्या माणसाने पुणं इतक्यात असं म्हणत हातावरचं घड्याळ पाहायला सुरुवात केली. माणसं मजेदार असतात. धाराडोर झोप लागलेल्या माणसाला पुणे किती वाजता आलं हे कशाला हवं असतं. पुण्याला उतरायचं असूनही पुणे आल्यावर त्याचा चेहरा त्रासिक झाला होता. पुण्यापेक्षाही स्वप्नात आत्ता तो ज्या गावाला पोहोचला होता ते गाव जास्त महत्त्वाचं होतं. स्वप्नातल्या कोणत्या सुखद क्षणी ठाकूर मध्ये कलमडला होता कोण जाणे. मला रेल्वे अधिकाऱ्यांची आणि त्याहीपेक्षा शासनाची नेहमी गंमत वाटते. झोपेतून मध्यरात्री व अपरात्री उठावं लागतं ह्याबद्दल उतारूंचं काहीच म्हणणं नसतं. उठवतं कोण आणि कसं याला महत्त्व आहे. रेल्वे सरकारने जर पॅसेंजर्सला उठवण्यासाठी देखण्या मुली नेमल्या तर त्यांनी हलक्या हाताने पांघरून दूर करावं. इतकं जीवावर आलं होतं तुम्हाला उठवायचं, पण काय करणार. पुणे आलं. उठवावंच लागलं. उतरता की येता दौंडपर्यंत. असं घडलं तरी मी दौंडच काय हैदराबादपर्यंत जायला तयार आहे. पण तसं कुठे घडायला. जिथे बायकोही घरी 3 टायर कंडक्टरसारखी उठवते तिथे. असो, नवा पॅसेंजर आला. वरच्या बर्थवर आडवा झाला. कावेरी स्वतःच्या घरी झोपावं तेवढी गाठ झोपलेली. मी पुन्हा दरवाजा बंद केला. नवीन आलेल्या प्रवाशाने काही तो बंद केला नाही. गोष्ट साधी असते पण वृत्तीवर भाष्य करते. माणसातलं जनावर नाहीसं होण्यासाठी लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचे आशीर्वाद लाभावे लागतात. नुसती लक्ष्मी जेव्हा वरदान देते तेव्हा असं होतं. गाडीने पुणे सोडलं आणि पुन्हा दरवाजा वाजला. दार उघडायला पुन्हा मीच. दार उघडलं तर दारात तो म्हातारा, माझा कुपे पळवणारा. कुपे हवाय? त्याने विचारलं. कुपे म्हणजे आता मिरज यायला अजून 6 तास आहेत, पुष्कळ झाले. इतकं बोलून म्हातारा कुपेकडे वळला. मी कावेरीला उठवलं. आम्ही कंपार्टमेंट बदलली. खरं तर मी त्यांचे आभार मानायचे, पण डोक्यातला संताप गेला नव्हता. कुपेचा दरवाजा लावण्यापूर्वी मी त्यांना विचारलं, गुण्या गोविंदाने हाच कुपे संध्याकाळी दिला असता तर? माझ्या खांद्यावर थोपटीत म्हातारा म्हणाला, भल्या माणसा, अपेक्षित क्षणी सुखाचा पेला हातात आला तर त्या सुखाची किंमत कमी होते. जा, डोंट वेस्ट युअर टाईम. तर मित्रांनो, या नवविवाहित जोडप्याला कुपे तर मिळाला होता, पण यानंतर काय धमाल झाली, काय गंमत झाली हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मनाच्या लायब्ररीला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजची ही कथा तुम्हाला माझ्या आवाजात आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, मनाच्या लायब्ररीला असेच जोडून राहा. धन्यवाद.